ना बारामती न कर्जत जामखेड अजित पवारांनी तिसराच मतदारसंघ शोधलाय. अजित पवारांचं नेमकं चाललंय काय? हे सगळं प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे अजित पवार हे बारामतीमधून यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नसून शिरूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. आता ही चर्चा होण्याचे कारण काय? शिरूरमध्ये अजित पवारांची ताकद किती? कसं असणार आहे समीकरण? जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संजना टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत. 1991 पासूनच्या झालेल्या पोटनिवडणुकीपासून अजित पवारांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने अजित पवार हे निवडून येत राहिले. लोकसभेत देखील सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रयत्न करत राहिले. मात्र नंतर म्हणजेच 2023ला अजित पवारांनी आपली चूल वेगळी मांडण्याचा निर्णय घेतला आणि सगळं राजकारणच बदललं. सुप्रिया सुळे यांना लोकसभेला हरवण्यासाठी आपल्याच पत्नी सुनेत्रा पवारांना बारामतीतून लोकसभेसाठी उभं केलं. मात्र बारामतीकरांनी शरद पवारांना कौल दिला. बहिणीच्या विरोधात पत्नीला उमेदवारी देणं ही आपली चूक असल्याचं देखील अजित पवारांनी मान्य केलं होतं. बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार स्वतःऐवजी आपला मुलगा जय पवार यांना उमेदवारी देतील आणि स्वतः मात्र कर्जत जामखेडमधून निवडणुकीसाठी उभे राहतील अशी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. खुद्द रोहित पवारांनी देखील असा दावा केला होता. मात्र आता अजित पवार कर्जत जामखेड नाही किंवा बारामती नाही तर शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. आता ही चर्चा होण्याची कारणं काय आहेत ती देखील मी तुम्हाला सांगते. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर पुण्यातील अनेक मतदारसंघातील आमदारांनी अजित पवारांना साथ दिली. मात्र शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं. याच अशोक पवारांना मंत्री तर खूप तो आमदार कसा होतो तेच बघतो असं चॅलेंज अजित पवारांनी दिलेलं आहे. पण अद्याप अशोक पवार यांच्या विरोधात लढण्यासाठी तगडा उमेदवार राष्ट्रवादीला मिळत नाही. हा जो मतदारसंघ होता तो आधी बारामती लोकसभा मतदारसंघात मोडत असल्याने शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे. पण शिरूर हवेली हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने शिवाय गेल्या निवडणुकीपर्यंत तो भाजपकडेच होता आणि 2019ला तो राष्ट्रवादीला मिळाला. पण याच वेळी भाजपनंही या मतदारसंघावरील दावा सोडल्याचं बोललं जातंय. भाजपनं शिरूर हवेली मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती अद्याप घेतलेल्या नाहीयेत. इतकंच नाही तर शिरूर हवेलीत मुलाखती न झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. पण पक्षश्रेष्ठींकडून भाजप कार्यकर्त्यांना कोणते आश्वासन देखील मिळालेलं नाहीये. या सगळ्यामुळे हा मतदारसंघ अजित पवारांना सुटेल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जाईल अशी चर्चा आहे. शिवाय अजित पवार गटाकडे सध्या तगडा उमेदवार नसल्यामुळे खुद्द अजित पवार हेच या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी कुजबूज सुरू आहे. असं असलं तरी अद्याप अजित पवार किंवा राष्ट्रवादी किंवा महायुतीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे अजित पवारांची नक्की भूमिका काय हे स्पष्ट झालेलं नाहीये. दरम्यान तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांना शिरूरमधून लढणं सेफ ठरेल का? आणि समजा जर अशोक पवारांच्या विरोधात अजित पवार शिरूरमधून निवडणुकीस उतरले तर अशोक पवारांना यंदाची निवडणूक जड जाईल का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा.